जगात 90% पुरुष एकाच चुकीमुळे आपल्या पार्टनरला कायमचे गमावतात. पण आज मी तुम्हाला अशी 9 सिक्रेट गुण सांगणार आहे, जे जर तुमच्यात असतील तर कोणतीही स्त्री तुम्हाला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. मग तुमच्याकडे पैसा असो वा नसो. शेवटचा 9वा गुण तर इतका डेंजरस आहे की तो समजला तर तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकता. पण तुम्ही ही रिस्क घ्यायला तयार आहात का? मित्रांनो, तुम्ही नेहमी विचार करता की मुलींना फक्त श्रीमंत मुलं आवडतात किंवा ज्यांचे सिक्स पॅक ॲप आहेत तेच बाजी मारतात. पण खरं सांगू, सायकोलॉजी काहीतरी वेगळंच सांगते. आज आपण अशा एका प्रवासावर निघणार आहोत जिथे मी तुम्हाला पुरुषांच्या अशा क्वालिटीज सांगणार आहे ज्या काळजाला स्पर्श करतात. हे फक्त टिप्स नाहीत, तर हा एक मॅनहुडचा मास्टर क्लास आहे. तुम्ही तयार आहात स्वतःला बदलण्यासाठी? कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची बघण्याची दृष्टी बदलणार आहे. चला आधी समस्येच्या मुळाशी जाऊया. आजकाल रिलेशनशिप इतक्या लवकर का तुटतात? पुण्यातला माझा एक मित्र आहे समीर. दिसायला हिरो, IT मध्ये नोकरी, पगार लाखात. पण त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली. का? कारण त्याच्याकडे वेळ नव्हता असं त्याला वाटलं. पण खरं कारण होतं इमोशनल डेप्थची कमतरता. तुम्हा पुरुषांना वाटतं की आपण प्रोव्हायडर आहोत, पैसे कमवले की आपलं काम झालं. पण स्त्रियांना तुमच्या ATM कार्डपेक्षा तुमच्या अस्तित्वाची जास्त गरज असते. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी सगळं काही करताय तरीही तिला तुमची किंमत नाहीये? हे का होतं माहित आहे? कारण तुम्ही इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःचं व्हॅल्यू हरवून बसता. सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादा पुरुष गरजेपेक्षा जास्त अवेलेबल असतो किंवा स्वतःचे मत मांडायला घाबरतो तेव्हा त्याची अट्रॅक्शन व्हॅल्यू शून्य होते. स्त्रियांना अशा पुरुषांची आठवण का येते जे कदाचित त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेत? कारण त्या पुरुषांनी त्यांच्या मनावर एक अशी छाप सोडलेली असते जी पैसा विकत घेऊ शकत नाही. विचार करा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जिचा विचार केल्यावर आजही तुम्हाला आदर वाटतो? आपण पुरुष म्हणून अनेकदा इगोमध्ये अडकतो. आपल्याला वाटतं रडणं आणि भावना व्यक्त करणं म्हणजे कमकुवतपणा. पण मित्रांनो, हीच सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही तुमच्या भावनांशी प्रामाणिक नसाल तर तुम्ही दुसऱ्यांच्या भावना कशा समजून घेणार? अनेक मुलं विचारतात, मी तिला गिफ्ट दिले, हॉटेलमध्ये नेलं, तरी ती दुसऱ्या मुलाशी का बोलते? याचं उत्तर या 9 गुणांमध्ये दडलंय. आपण प्रॉब्लेमवर लक्ष देतो पण सायकोलॉजीवर नाही. तुम्ही कधी कोणाला चेस केलंय का? आणि शेवटी तुमच्या हातात फक्त निराशा आलीये? जर हो, तर ही स्क्रिप्ट तुमच्यासाठीच आहे. आता एका अशा मुलाची गोष्ट सांगते ज्याने हे सगळं अनुभवलंय. राहुल नावाचा एक मुलगा होता. तो स्वभावाने खूप साधा होता. त्याने एका मुलीवर खूप प्रेम केलं, पण तो नेहमी तिच्या मागे मागे फिरायचा. तिने नाही म्हटलं की तो डिप्रेशन मध्ये जायचा. इथे राहुलची चूक काय होती? तो आपला आत्मसन्मान विसरला होता. सायकोलॉजीनुसार ज्या पुरुषाला स्वतःची किंमत नसते त्याला जगही किंमत देत नाही. राहुलने जेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात केली, जेव्हा त्याने जिम जॉईन केली, पुस्तकं वाचली आणि स्वतःच्या करिअरवर फोकस केला, तेव्हा चमत्कार घडला. तीच मुलगी जी त्याला इग्नोर करायची ती आता त्याच्याशी बोलायला निमित्त शोधू लागली. हे कसं झालं? कारण राहुल आता नीडी राहिला नव्हता. तो एक हाय व्हॅल्यू मॅन बनला होता. तुम्हाला काय वाटतं, केवळ सॉरी म्हटल्याने नातं टिकतं का? अजिबात नाही. संघर्षाचा काळ हाच असतो जेव्हा तुमच्यातले खरे गुण बाहेर येतात. माझ्या आयुष्यातही असा एक काळ होता जेव्हा मला वाटायचं की मी परफेक्ट आहे. पण एका वादात माझ्या पार्टनरने मला विचारलं, तू माझं ऐकतेस की फक्त तुझा मुद्दा पटवून देतेस? तो प्रश्न मला आरसा दाखवून गेला. कारण पुरुष अनेकदा सोल्युशन ओरिएंटेड असतो, पण स्त्रियांना कधी कधी सोल्युशन नको असतं. त्यांना फक्त कोणीतरी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारं हवं असतं. तुम्हाला कधी तुमच्या जोडीदाराने असं म्हटलंय का, तू मला समजत नाहीस? असं जर घडलं असेल तर समजून जा की तुम्ही तिथे कमी पडताय. हा जो इमोशनल रोलर कोस्टर आहे ना, तोच माणसाला घडवतं. अजून एक उदाहरण घेऊ. एका ऑफिसमध्ये 2 मुलं होती. एक खूप हँडसम होता पण अहंकारी. दुसरा साधारण दिसणारा होता पण तो प्रत्येकाशी आदराने वागायचा आणि संकट काळात खंबीरपणे उभा राहायचा. जेव्हा कठीण वेळ आली तेव्हा पूर्ण ऑफिस त्या दुसऱ्या मुलाच्या पाठीशी उभं राहिलं. स्त्रियांच्या बाबतीतही हेच लागू होतं. त्यांना प्रोटेक्टर हवा असतो, डिटेक्टर नाही. तुम्हाला आठवतंय लहानपणी आपण जेव्हा पडायचो तेव्हा बाबांचा हात पकडल्यावर कसं सुरक्षित वाटायचं? स्त्रियांना त्यांच्या जोडीदारात ती सुरक्षिततेची भावना हवी असते.
जर तुम्ही तिला सुरक्षित फील करून देऊ शकला नाही तर तुम्ही कितीही महागड्या गाडीतून तिला फिरवलं तरी ती तुम्हाला मनातून विसरून जाईल. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्यातला मॅस्क्युलिनिटीचा अर्थ चुकलाय? आता वळूया त्या 9 गुणांकडे जे तुम्हाला अविस्मरणीय बनवतील. प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या कारण हेच तुमच्या आयुष्याचं वळण बदलणार आहे. गुण 1, अटळ प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही तर तुम्ही जे बोलता ते करून दाखवणं. जर तुम्ही तिला म्हणालात की मी 9 वाजता कॉल करेन तर तो 9 वाजताच झाला पाहिजे. सायकोलॉजीनुसार विश्वासार्हता हा स्त्रियांना आकर्षित करणारा सर्वात मोठा फॅक्टर आहे. जो पुरुष आपल्या शब्दाचा पक्का असतो त्याच्यावर स्त्रिया डोळे मिटून विश्वास ठेवतात. तुम्ही तुमच्या शब्दाला किती जागता. गुण 2, सक्रिय ऐकण्याची क्षमता. बहुतेक पुरुष फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतात पण अविस्मरणीय पुरुष समजून घेण्यासाठी ऐकतो. जेव्हा ती तिच्या ऑफिसमधल्या त्रासाबद्दल सांगत असेल तेव्हा तिला सल्ले देऊ नका. फक्त तिचा हात हातात घेऊन म्हणा मी समजू शकतो हे तुझ्यासाठी कठीण होतं. हे शब्द लाखोंच्या रुपयाच्या गिफ्टपेक्षा जास्त मोलाचे आहेत. तुम्ही शेवटचं कधी कोणाचं म्हणणं विना व्यत्यय ऐकलं होतं. गुण 3, भावनिक स्थिरता. संकट आलं की जो पुरुष घाबरून जात नाही उलट शांत राहून मार्ग काढतो तो स्त्रीच्या मनात घर करतो. ओरडणं, चिडणं किंवा वस्तू फेकणं हा पुरुषार्थ नाही. शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तिला भीती वाटेल तेव्हा तुमचा शांत चेहरा तिला धीर देतो. काय तुम्ही कठीण प्रसंगात स्वतःवर ताबा ठेवू शकता? गुण 4, आदर करण्याची वृत्ती. फक्त तिचा नाही तर हॉटेलच्या वेटरचा, तुमच्या आई वडिलांचा आणि अनोळखी व्यक्तीचा तुम्ही कसा आदर करता यावरून तुमचं कॅरेक्टर ठरतं. स्त्री नेहमी ऑब्झर्व करत असते की तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या लोकांशी कसे वागता. तुमचा हा स्वभाव तिला सांगतो की भविष्यात तुम्ही तिच्याशी कसे वागाल. तुम्ही तुमच्या वागण्यात किती नम्र आहात. गुण 5, स्वतःचे ध्येय असणे. ज्या पुरुषाच्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न असतो तो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो. जो पुरुष 24 तास फक्त प्रेमाच्या मागे लागतो त्याची किंमत कमी होते. पण जो पुरुष आपल्या कामावर प्रेम करतो आणि प्रगती करण्यासाठी मेहनत घेतो त्याला स्त्री कधीच विसरू शकत नाही. तिला तुमच्या यशाचा भाग व्हायचं असतं, तुमच्या रिकामेपणाचा नाही. तुमचं आजचं ध्येय काय आहे? गुण 6, सेन्स ऑफ ह्युमर. आयुष्य तणावात आहे असाच तो पुरुष तिला खळखळून हसवू शकतो. तो तिचा पुरुष सर्वात जवळचा मित्र बनतो. इथे विनोद म्हणजे कोणाची थट्टा करणं नाही तर स्वतःवरही हसता येणं आणि वातावरण हलकं करणं. हसणं हे नैसर्गिक औषध आहे. काय तुम्ही तिला दिवसातून एकदा तरी मनसोक्त हसवता? गुण 7, सुरक्षिततेची भावना. हे फिजिकल प्रोटेक्शन बद्दल नाही तर इमोशनल प्रोटेक्शन बद्दल आहे. तिला असं वाटलं पाहिजे की ती तुमच्या जवळ असताना पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ती तिचं खरं रूप तुमच्या समोर मांडू शकते. जेव्हा तिला माहिती असतं की तुम्ही तिला जज करणार नाही तेव्हा ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. तुम्ही तिला जज करता की सपोर्ट. गुण 8, काळजी घेण्याची कृती. लहान गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तिला आवडणारं चॉकलेट अचानक घेऊन येणं किंवा तिची तब्येत ठीक नसेल तर तिच्यासाठी सूप बनवणं. हे जे इफोर्ट आहेत ना ते तुमची जागा तिच्या आयुष्यात पक्की करतात. मोठ्या इव्हेंटपेक्षा छोट्या क्षणाची साठवण करा. तुम्ही शेवटचं तिच्यासाठी खास काय केलं होतं? गुण 9, रहस्यमय आणि स्वावलंबी असणं. हे सर्वात महत्वाचं आहे. तुमचं पूर्ण आयुष्य एका उघड्या पुस्तकासारखं नसावं. थोडं स्पेस स्वतःसाठी ठेवा. स्वतःचे छंद जोपासा. मित्रांना भेटा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंदी असता तेव्हा तुमचं आकर्षण टिकून राहतं. जास्त ओव्हर अवेलेबल होणं टाळा. तुमच्याकडे स्वतःचं असं काही वेगळं जग आहे का? जर तुम्ही हे 9 गुण स्वतःमध्ये विकसित केले तर काय होईल माहिती आहे? लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. फक्त स्त्रियाच नाही तर समाजातही तुमचा मान वाढेल. विचार करा, एक असा पुरुष जो शांत आहे, ध्येयवादी आहे, जो ऐकून घेतो आणि जो आदर देतो अशा माणसाला कोण विसरू शकेल? माझ्या ओळखीचे एक काका आहेत. वयाची 60 ओलांडली आहेत पण आजही काकू त्यांच्यावर तितकंच प्रेम करतात. का? कारण काकांनी आजही त्यांचा तो सन्मान आणि केअर जपली आहे. ही आहे जादू गुणांची. तुम्ही बिफोर आणि आफ्टरचा विचार करा. बिफोर तुम्ही कदाचित कन्फ्यूज असाल, रागीट असाल किंवा निडी असाल पण आफ्टर तुम्ही एक मॅच्युअर, कॉन्फिडंट
कॉन्फिडंट आणि लवेबल व्यक्ती बनाल. जेव्हा तुम्ही या गुणांवर काम करता तेव्हा तुमचं नातं फक्त टिकत नाही तर ते बहरतं. तुम्हाला अशा अनेक स्टोरीज मिळतील जिथे प्रेमात पडणं सोपं होतं पण प्रेम टिकवणं कठीण होतं. हे गुण तेच प्रेम टिकवण्याचं इंधन आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बदल एका दिवसात होणार नाहीत. ही एक प्रोसेस आहे. राहुलने जेव्हा स्वतःला बदललं तेव्हा त्याला वेळ लागला. सुरुवातीला त्याला कठीण गेलं पण आज तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे. त्याचे मित्र त्याला विचारतात, भावा तू असा कसा बदललास? तो फक्त हसतो आणि म्हणतो, मी स्वतःला ओळखलं. काय तुम्हाला तुमची ओळख बदलायची आहे? ही वेळ आहे स्वतःवर काम करण्याची. सायकोलॉजी सांगते की माणसं चेहरा विसरतात पण त्यांना कसं फील करून दिलं हे कधीच विसरत नाही. तुम्ही तिला कसं फील करून देताय? तर मित्रांनो, हे होते ते 9 गुण जे एका पुरुषाला अविस्मरणीय बनवतात. हे गुण आत्मसात करणं सोपं नाही पण अशक्यही नाही. लक्षात ठेवा, प्रेम मिळवणं ही पहिली पायरी आहे पण ते टिकवणं हा खरा पुरुषार्थ आहे. तुम्हाला यातला कोणता गुण सर्वात कठीण वाटतोय कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि वाटत असेल की यामुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ऍड झालीये तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन ऑन करा. अशाच पॉवरफुल सायकोलॉजिकल विषयावर चर्चा करत राहू. तुमच्या त्या एका मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्याला याची सध्या गरज आहे. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा आणि हाय व्हॅल्यू मॅन बना. धन्यवाद.